नमस्कार मित्रांनो, हॉस्पिटल यूट्यूब चॅनल मध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्टच्या फंक्शन्स बद्दल माहिती घेतली. फंक्शन्स कुठले कुठले असतात, फंक्शनचा वापर कसा केला जातो, फंक्शन कुठे बनवलं जातं, फंक्शनचे टाईप कुठले कुठले याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बघितला. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपल्याला जावास्क्रिप्ट मधील स्ट्रिंग बद्दल माहिती घ्यायची. आता स्ट्रिंग काय असतं, स्ट्रिंगचा वापर कुठे केला जातो, स्ट्रिंगचा वापर करून आपण काय काय करू शकतो याच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Access denied. Access granted. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला स्ट्रिंग बद्दल माहिती घ्यायची. आपण एक फाईल बनवू, फाईलला नाव दिलं आपण string.html. ही फाईल आपण क्रिएट केली. आता याच्यामध्ये आपला जो बॉयलर प्लेट कोड आहे तो आधी आपण घेऊन घेणार. त्यासाठी आपण काय करायचं, एक्सक्लेमेशन प्रेस करायचं आणि एंटर करायचं. ऑटोमॅटिकली आपला कोड हा एडिटर मध्ये येत असतो. याच्यानंतर आपल्याला जावास्क्रिप्ट लिहायचं म्हणून आपण स्क्रिप्ट टॅगचा वापर करतो. स्ट्रिंग म्हणजे काय, स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर यूज टू रिप्रेझेंट टेक्स्ट. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या टेक्स्टला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण स्ट्रिंगचा वापर करतो. जसं आपलं एखादं नाव असेल, आता हर्षल, हर्षल नाव काय होतं, एक स्ट्रिंग. आता ही स्ट्रिंग कशी डिफाइन करू शकतो आपण जावास्क्रिप्ट मध्ये, तर सिंगल कोटने, डबल कोटने किंवा बॅकटिक्स यांचा वापर करून आपण ही स्ट्रिंग डिफाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण इथे लिहिलं लेट ए इक्वल टू सिंगल कोट मध्ये लिहिलं आपण हर्षल, ही झाली आपली स्ट्रिंग. त्याच्यानंतर आपल्याला वाटलं लेट बी इक्वल टू डबल कोट मध्ये आपण दिलं मराठे, ही झाली आपली स्ट्रिंग. समजा लेट सी इज इक्वल टू बॅकटिक, बॅकटिक मध्ये सुद्धा आपण स्ट्रिंगला रिप्रेझेंट करू शकतो. याच्यामध्ये आपण लिहिलं प्रॉस्पेरिटी. या तीन प्रकारे आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये स्ट्रिंग डिफाइन करता येत असते. आपल्याला जर प्रिंट करून बघायचं असेल तर आपण काय करू शकतो, डॉक्युमेंट डॉट राईट ए ला प्रिंट केलं प्लस ब्रेक ए बी आणि सी तिघांना आपण इथं प्रिंट करून बघू शकतो. रन केलं, गोल बटनावर क्लिक करायचं आणि तिथं आपल्याला आउटपुट दिसेल. हे बघा, हर्षल मराठे आणि प्रॉस्पेरिटी आलं. या प्रकारे आपल्याला ही स्ट्रिंग डिफाइन करता येते. आता आपण स्ट्रिंग तर डिफाइन केली, पण आता स्ट्रिंग मध्ये जर आपल्याला काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर त्याच्यासाठी जसं आपण ॲरे मध्ये फंक्शन्स बघितलं होते, ॲरेचा काही मेथड्स बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं इन्क्लूड, इंडेक्स ऑफ, लास्ट इंडेक्स ऑफ, स्प्लिट, जॉईन, कॉन्कॅट, अशा भरपूरशा मेथड्स आपण बघितल्या होत्या. जर तुम्ही ॲरेचा रिलेटेड व्हिडिओ बघितला नसेल तो सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. जावास्क्रिप्ट मध्ये स्ट्रिंगला मॉडिफाय करण्यासाठी आपल्याला काही मेथड्स दिल्या आहेत, त्या मेथडचा वापर करून आपण आपल्या स्ट्रिंगला हवं त्या पद्धतीने मॉडिफाय करू शकतो. चला तर मग ते कसं केलं जाईल बघा. आता याच्यामध्ये आपण काय केलंय, लेट ए इज इक्वल टू हर्षल घेतलं, बरोबर. आता हर्षल ही स्ट्रिंग आहे, याचं कॅरेक्टर किती असेल बरं, लेंथ किती आहे, तर आपण जर इथं काउंट केलं 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 कॅरेक्टर्स आहे. हे जर आपल्याला प्रिंट करायचे असेल तर आपण काय करणार, या ठिकाणी घेणार आपण डॉक्युमेंट डॉट राईट ए डॉट लेंथ, या पद्धतीने आपण त्याला प्रिंट करू शकतो. आता 7 कॅरेक्टर आहे तर आपल्याला इथं आउटपुट मध्ये येणार 7. सेव्ह केलं, आउटपुट आपण चेक करू. हे बघा आला 7. या प्रकारे आपल्याला जर आपल्या स्ट्रिंगची लेंथ गेट करायची असेल तर आपण या प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे आपल्याकडे. आता आपण हर्षल नाव लिहिलंय, हे कसं लिहिलंय, पूर्णपणे लोअर केस मध्ये लिहिलंय, बरोबर. आता आपल्याला हे जर डिफाइन करायचं असेल कशामध्ये, तर अप्पर केस मध्ये म्हणजे कॅपिटल मध्ये, तर आपण याला काय करू शकतो, या ठिकाणी आपण लिहू शकतो डॉक्युमेंट डॉट राईट ए डॉट टू अप्पर केस, या मेथडचा आपल्याला कॉल करतात. सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. हे बघा झालं पूर्णपणे कॅपिटल मध्ये. तसं आपण डिपेंड करू शकतो. समजा आपल्याला संपूर्ण नाव लोअर मध्ये हवं असेल तसं पण आपल्याला करता येतं. समजा आपण या नावाचा जो एच आहे तो कॅपिटल घेतला, आता सगळीकडे आउटपुट चेंज दिसेल आपल्याला. हे बघा हर्षल एच कॅपिटल आहे, इथं हर्षल पूर्ण कॅपिटल मध्ये आलं. आता आपल्याला पूर्ण लोअर मध्ये हवं असेल, मग लोअर मध्ये आणण्यासाठी आपण काय करणार, जसं टू अप्पर केस नावाची आपण मेथड वापरली तसंच आपण इथे यूज करू शकतो टू लोअर केस. सेव्ह केलं,
आणि आउटपुट पण पुन्हा एक वेळेस आपण चेक करू. हे बघा झाला लोअर मध्ये. म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला स्ट्रिंगला मॉडिफाय करायचे असेल त्या पद्धतीने आपण स्ट्रिंग फंक्शनचा वापर करू किंवा स्ट्रिंग मेथडचा वापर करून आपल्याला हे करता येत असतं. त्याच्यानंतर पुढची मेथड आपल्याकडे ती म्हणजे कॉनकॅट. आता बघा आपल्याला ए व्हेरिएबल मध्ये हर्षल आहे, बी व्हेरिएबल मध्ये मराठी. आपल्याला काय करायचंय, या दोघांना मिक्स करायचं, मर्ज करायचं. तर आपण यासाठी यूज करू शकतो कॉनकॅटचा. मग या ठिकाणी आपण जसं ॲरे मध्ये यूज केलं होतं सेम त्याच पद्धतीने कॉनकॅट बी असं आपण इथं डिफाईन करू शकतो. सेव्ह केलं, आउटपुट जर चेक केलं झालं जॉईन हर्षल मराठी. म्हणजे जसं आपल्याला वर्किंग करायचं असेल तसं आपल्याला याच्यामध्ये करता येत असतं. त्याच्यानंतर पुढची मेथड आहे आपल्याकडे ती म्हणजे स्प्लिट मेथड. पुढची मेथड आहे आपल्याकडे ती म्हणजे स्प्लिट मेथड. आता स्प्लिट मेथडचा वापर कुठे केला जातो, ज्या ठिकाणी आपल्याला स्ट्रिंग ही स्प्लिट करायची असेल, कट करायची असेल त्या ठिकाणी आपण स्प्लिटचा वापर करू शकतो. आता बघा या ठिकाणी हे प्रॉस्पर आपण नाव लिहिलं बरोबर, हे कंटिन्यू आहे. याच्यामध्ये मी एक सिंगल स्पेस दिला. समजा आपल्याला वाटलं या सिंगल स्पेस मधने ब्रेक झाला पाहिजे, प्रॉस्पर शब्द वेगळा झाला पाहिजे, टेक शब्द वेगळा झाला पाहिजे. तर मग त्यासाठी आपण काय करणार, या ठिकाणी यूज करणार ते म्हणजे स्प्लिट मेथडचा. इथं यायचं सी डॉट स्प्लिट. कुठून स्प्लिट झाले पाहिजे तर स्पेस पासून, म्हणून आपण तो स्पेस दिला आणि आउटपुट चेक कर. हे बघा झाले दोन वेगवेगळे शब्द झाले, प्रॉस्पर वेगळा आणि टेक वेगळा. ज्यावेळेस आपल्याला असं ब्रेक करायचं असेल तर आपण स्प्लिट मेथडचा वापर करू शकतो. आपल्याला वाटलं आपल्या नावामधून आपल्या स्ट्रिंग मधून आपल्याला स्पेसिफिक पोर्शन कट करायचा, म्हणजे एक स्पेसिफिक कॅरेक्टर पासून एक स्पेसिफिक कॅरेक्टर पर्यंत तेवढा भाग जो आहे आपल्याला कट करायचा असेल त्यासाठी आपण स्लाइस मेथडचा वापर करू शकतो. आता स्लाइस मेथडचा वापर कसा करणार आपण, समजा इथं आलो आपण डायरेक्टली मध्ये पण लिहू शकतो किंवा आपल्याला वाटलं आपल्याला सेपरेट व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची ती व्हॅल्यू तरी पण आपल्याला करता येते. समजा आपण लेट डी इक्वल टू ए डॉट स्लाइस, स्लाइसचा वापर केला. कुठून स्टार्टिंग नंबर कुठून झाला पाहिजे, समजा 1 पासून कट झाला पाहिजे कुठपर्यंत तर 4 पर्यंत. सेव्ह केलं, याला आपण खाली प्रिंट करू. आपल्याला बघायचं पण येते की आउटपुट आपल्याला काय येत आहे. त्यासाठी आपण लिहिणार डॉक्युमेंट डॉट राईट डी ब्रेक सेव्ह आउटपुट चेक कर. हे बघा ARS 1 2 3 4 5 नंबरचा जो एरिया आहे तो आपला काउंट नाही होत, त्याच्यामुळे आपण ARS आपण हे टेक्स्ट इथं आपण प्रिंट करू शकतो. आता याच्यामध्ये काही जणांना असा प्रश्न पडला असेल की तुम्ही 1 ते 4 केलं तर इथं ARS प्रिंट झालं, बघायला गेलं तिथं हर्ष प्रिंट व्हायला पाहिजे HARS. पण आपला जो टेक्स्ट असेल ॲरे मध्ये काय होतं, इंडेक्स नंबर कधी कुठून सुरू होतो तर 0 पासून सुरू होतो. आपण काय दिली व्हॅल्यू 1 ते 4, त्याच्यामुळे त्याने काउंट केलं A पासून. जर आपण 0 दिला असता तर त्याने H पण पकडला असता. इंडेक्स नंबर हा 0 पासून स्टार्ट होतो म्हणून त्याने त्याच्यासाठी 1 काय होता A होता, म्हणून आपण 1 to 4 केलं ना तर त्याने प्रिंट केलं ARS या पद्धतीने. ओके, असं आपण करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, समजा आपल्याला हा जो हर्षल नाव आहे याच्यामध्ये चेंजेस करायचे बरोबर, काहीतरी आपलं नाव चेंज करायचं असेल किंवा एक स्पेसिफिक पोर्शन चेंज करायचं असेल तर त्यासाठी आपण रिप्लेस मेथडचा वापर करू शकतो. आता रिप्लेसचा वापर आपल्याला कसा करता येणार, तर या ठिकाणी आपलं आपण डॉक्युमेंट डॉट राईट, समजा आपल्याला हर्षल नाव आहे ए डॉट रिप्लेस मेथडचा वापर करा. कशासोबत रिप्लेस करायचं आहे नाव आपल्याला, तर आपल्याला इथे डिफाईन करावं लागेल. ओल्ड टेक्स्ट आधी टाकायचं, आपलं जे काही ओल्ड जुनं नाव असेल ते इथे डिफाईन करणार. आता समजा आपण याला काय करू शकतो, हर्षलला आपल्याला हर्ष करायचं, मग आपण इथं काय करणार AL लास्ट मध्ये AL आहे त्याला रिप्लेस कर ब्लँक सोबत, कॉमा करून न्यू टेक्स्ट. सेव्ह केलं आणि आउटपुट चेक केलं. हे बघा आलं हर्ष. असं तुम्ही मधलं चेंज करू शकता किंवा तुम्हाला वाटलं पूर्ण नावच चेंज करायचं आहे, पूर्ण स्ट्रिंगच आपल्याला बदलायची असेल तर आपण पूर्ण स्ट्रिंग सुद्धा बदलू शकतो. यासाठी आपण ह्या रिप्लेस मेथडचा वापर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे आपली, समजा आपल्याला वाटलं आपलं जे स्पेसिफिक स्ट्रिंग आहे ती आपल्याला मल्टिपल टाइम प्रिंट करायची असेल, रिपीट करायची असेल त्या टेक्स्टला, तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी यूज करू शकतो ए डॉट रिपीट. रिपीट किती वेळेस रिपीट करायची, समजा 7 वेळेस रिपीट करायची. सेव्ह केलं आणि आउटपुट चेक केलं. हे बघा हर्षल 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 हर्षल
टोटल 7 वेळेस आपली जी स्ट्रिंग आहे ती प्रिंट झालेली आहे. या प्रकारे आपल्याला स्ट्रिंग मधील रिपीट या मेथडचा पण वापर आपल्याला करता येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला समजा टेम्पलेट लिटरल्स यूज करायचे असेल, म्हणजे समजा आता आपण बघा या प्रकारे लिहितोय कधीपासून, पण याच्यामध्ये जर समजा मला असं लिहायचं आहे हाय युअर नेम इज मग हर्षल प्रिंट झाला पाहिजे, बरोबर. तर आपण असं लिहिणार का बरं, आपण जर ही मेथड फॉलो करतो तर आपण कसं लिहिणार, डॉक्युमेंट डॉट राईट हाय युअर नेम इज, मग त्याच्यानंतर इथं प्लस करणार, मग इथं लिहिणार ए परत प्लस करणार, मग आपल्याला काही ब्रेक वगैरे करायचं असेल असं आपण करणार. आता इथं काय ना हाय युअर नेम इज हर्षल असं प्रिंट होतं, आलं. पण जर समजा आपल्याला आणखी सोप्या पद्धतीने करायचे असेल तर आपण टेम्पलेट लिटरल्सचा वापर करू शकतो. ते आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की टेम्पलेट लिटरल्स कसे यूज केले जातात. जर आपल्याला टेम्पलेट लिटरल्स यूज करायचे असेल तर आपण इथं सिम्पली काय करणार, या ठिकाणी आपण घेणार डॉक्युमेंट डॉट राईट टेम्पलेट लिटरल्स यूज करताना कधी पण आपण बॅकटिक्सचा वापर करतो. बॅकटिक्स द्यायचे 2, मग लिहिलं हॅलो युअर नेम इज आणि मग डॉलर सिम्बॉल कर्ली ब्रॅकेट्स आणि या 7 मध्ये जे काय आपलं स्ट्रिंग असेल ए बी सी डी म्हणजे जो काय व्हेरिएबल असेल तो प्रिंट करायचा. आउटपुट जर आपण आता चेक केलं हॅलो युअर नेम इज हर्षल. आता हे कंटिन्यू का झालं तर आपण याच्यानंतर ब्रेक नाही दिलाय कोडमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला वाटलं तर आपण इथं प्लस करून एक ब्रेक इथं अप्लाय करू शकतो. आउटपुट जर चेक केलं ते आलं. या पद्धतीने आपण जावास्क्रिप्ट मध्ये स्ट्रिंगचा वापर करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर व्हिडिओ मधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.